नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव कसं? मी समाधान हनुमंत शिंदे, माझं गाव निनाम आहे. हां. मी इथं एक साधारण 1 महिना झाला या सोयाबीनला पेरणी केलेला. हां. त्यावेळेचे माझ्याकडे जे फोटो होते ते मी शेअर करतोच आहे. पण त्याच्यानंतरचा 1 महिन्याच्या म्हणजे साधारण 15 ते 20 दिवसानंतर मी सॉईल आणि ग्रोथ याची फवारणी केली होती, कारण पानावनी कीड होती. आणि आता सध्या पान कुठलंही चेक केलं तरी ही पानांची एकदम शायनिंग आणि जी कीड होती ती पूर्णपणे गेलेली आहे. हां, साईज पण वाढली आणि पानांची साईज जी छोटी होती ती आता एवढ्यापर्यंत आलेली आहे. आणि साधारणतः सॉईल ग्रोथ फवारून फक्त 7 ते 8 दिवस झालेले आहेत. म्हणजे 8 दिवसामध्ये एवढा फरक पडला तुम्हाला? हा फरक आपल्याला पूर्णतः दिसलेला आहे. आणि काळोखी बघाल तर इतके जबरदस्त आहे की एवढ्या एरियामध्ये पूर्णपणे सोयाबीनचा पट आपलाच जबरदस्त दिसतोय. तर सॉईल अँड ग्रोथ म्हणजे इतका जबरदस्त हे आहे की मला स्वतःला विश्वास वाटला नव्हता की एवढं सोयाबीन या माळ रानात आपल्याला बघायला गावल म्हणून. बरोबर. म्हणजे आता वाढ पण चांगली झाली. हो, त्यानंतर सोयाबीन बघितलं तर गुडघ्याच्या इथे येते आपले. हां, गुडघ्या एवढा आता झालं, गुडघ्या एवढा आलेला आहे. आणि अजूनही याला बराचसाच कालावधी जायचे, म्हणजे कमरेपर्यंत सोयाबीन याला काय हरकत नाही. अजून 1 महिना पूर्ण व्हायचं याला. व्हायचंय पूर्ण. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतंय मागच्या वर्षी तुम्ही जे सोयाबीन केलं होतं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती फरक पडू शकतो? जबरदस्त फरक आहे, जबरदस्त. म्हणजे मागल्या वेळेचं सोयाबीन म्हणाल तर एकदम दीड पकडा, म्हणजे आता बारकं झाड आहे का त्या पद्धतीचं सोयाबीन सर्रास होतं ही पूर्णपणे. आणि आता जर आपण बघितलं तर काळ्या रानाला मागं टाकलं असं हे पड तयार. पूर्ण मुरमाड जमीन आहे ना? पूर्ण मुरमाड, म्हणजे ह्याच्यात अजून कोळप बी चालवलं नाही. तुम्ही बघाल हे सगळं जसं तसं तण आहे, जसं पेरलंय तसं मी बघायला सुद्धा आलो नाही. फक्त सॉईल आणि ग्रोथ फवारलेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यात काहीही केलेलं नाही, डायरेक्ट इथं एंट्री केली. आजच आलोय ते बी सरांच्या बरोबर व्हिजिट करायचं म्हणून सर इकडे आलो होतो. आणि एकसारखं सगळं सोयाबीन आलं. आणि एक सारखं आहे बघा, कुठं सुद्धा खाली वर दिसणं झालंय, पूर्णपणे पट एकसारखा दिसतोय. बरोबर. म्हणजे असा रिझल्ट मला मिळाला नाही. मागल्या वेळेला काय झालं होतं, तिथं जरा चांगलं होतं तर हा भाग पूर्णपणे गेलेला होता. आणि आता उभा इथं थोडंसं आलेलं होतं. आणि इकडं पाठीमागं तर पूर्ण आउटच होतं. पण आता पट बघितला तर एकसारखा दिसतोय तुम्हाला. व्हिडिओ मध्ये बी बघत असाल तर पूर्णपणे पट जो आहे बरोबर काळ्या मातीला लाजवलं असं पीक आलेलं आहे एकदम. बरोबर. एवढं जबरदस्त आलेलं आहे. बरं, आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना आपलं सॉईल आणि ग्रोथ पीव्हीएन कंपनीचं जे आपण सॉईल आणि ग्रोथ वापरतोय ते तुम्ही वापरले, ते त्याच्याबद्दल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा? सर, माझं तर म्हणणं आहे की एक तर आपल्याला म्हणजे रासायनिक कुठल्याही प्रकारचं याच्यात हे नाही. आणि रासायनिक टाकल्यानं शेतीचा आप जातोय. आणि हे जे ऑर्गॅनिक आपण जे वापरतोय यांना आपल्याला बी हानी नाही आणि शेतीलाही कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. आणि बऱ्याच म्हणजे सॉईल अँड ग्रोथ मध्ये नुसतं हेच नाही तर किडीला सुद्धा पूर्णपणे आउट करतंय. पानांना पूर्णपणे छेद होती. ज्या वेळेला मी इथं आलो होतो शेतामध्ये, होल पडलेले होते. पूर्णपणे होल होते का 5-5, 6-6 होल होती प्रत्येक पानाला होते. आणि मी निव्वळ त्याच्यासाठी मारलं होतं की म्हणलं आपण जरा थोडंसं पानात काय फरक पडतोय का बघूया म्हणून. आता पूर्णपणे वावर क्लिअर झालेला आहे, कुठेही म्हणजे बिळ हे असं काय भानगडच नाही. ओके ओके. आणि ग्रोथ बी जबरदस्त आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी आहे? आणि अति समाधानी आहे. म्हणजे काय विचारूच नका. मी वाटलंच नव्हतं की म्हणजे एवढ्या आपल्या मुरमाड रानात जिथं पेरताना सुद्धा मला 10 वेळा पाठीमागं दगड बघायला लागायची. इतकं जबरदस्त कोळपायचा तर विषयच नाही या रानात. असल्या रानात काळ्या मातीला लाजवलं असं पीक आलं नाही. ओके, थँक्यू, धन्यवाद. ओके, नमस्कार.